नमस्कार मित्रांनो, मी विश्रांत कांबळे शॅडो ब्रेकर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. आणि आता आपण आलो आहे महाद्वार रोडच्या इकडं, कारण की आज पंजाब भेटी निघतात, मग ते तुम्हाला दाखवण्यासाठी आलो आहे. तर चला तुम्हाला दाखवतो सविस्तर कशी भेटी असते आणि सगळे पंजे चाललेत बापू जमाल दर्ग्याला भेटीला. तर चला तुम्हाला दाखवतो. अशा दरम्यान आम्ही महाद्वार रोडच्या रोडला असं जात आहे. कळ्यागत नाही, व्हिडिओ करत चालले.
आता आपण आलो बाबू जमाल दर्ग्यामध्ये आणि बाबू जमाल दर्ग्यामध्ये हा जो पंजा आहे तो बघा किती मोठा आहे आणि याच ठिकाणी गणपती पण इथेच बसवला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचीही इथे एक मूर्ती आहे सुरेख अशी आणि बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये अजून एक पंजा आहे, 2 पंजा आहेत इथे आतमध्ये आणि ही बघा कत्तलरातसाठी हे करून ठेवलेली खाई आहे। आता उद्याच्या दिवशी इकडे कत्तलरात होणार त्यामुळे उद्या भरपूर गर्दी असणार आहे। तर आपण कत्तलरातच्या आदल्या दिवशी आलेलो आहे आणि हे बघा हजरत पीर लाल शाहबाज कलंदर कढई मुबारक म्हणून हे जर तुम्ही नेटला टाकला तर तुम्हाला याचा इतिहास समजेल आणि एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा त्याची माहिती। आणि आपण आता आलो बाबू जमाल दर्ग्याच्या ते आणि हे बघा रात्रीचे 10 वाजलेत आणि केवढी गर्दी आहे आणि मी तुम्हाला आतलं दर्शन करून देतोय बाबू जमाल दर्ग्यामध्ये। जगामध्ये एकमेव असा दर्गा आहे ज्याच्या चौकटीवर गणपती बाप्पा स्वतः विराजमान आहेत आणि दर्ग्याच्या आतमध्ये बघा हे असं काही दिसतं मस्तपैकी आणि ही मजार आहे आणि बघू शकता आतमध्ये रात्रीचे 10 वाजलेत, गर्दी आहे आणि मी डायरेक्ट स्त्रियांना आतमध्ये एंट्री नाही आहे तर त्यांनाही बघता यावं म्हणून मी आतून व्हिडिओ करून दाखवतो आहे की जेणेकरून ज्यांनी बघितलेलं नाही आहे त्यांनी नक्की एकदा भेट द्या बाबू जमाल दर्ग्यामध्ये। आणि ते आतमध्ये 2 मजार आहेत त्याची ही हिस्ट्री आहे ती तुम्हाला नेटवरती समजून जाईल। बाबू आणि जमाल असे 2 आहेत मजार आतमध्ये। तर बाबू जमाल दर्ग्याचे मानाचे 5 पंजे जे आहेत त्या दर्ग्याच्या बाजूलाच आहेत तर चला तुम्हाला दाखवतो। हे आहेत बाबू जमाल दर्ग्याचे मानाचे 5 पंजे। हे बघा हे इथं असतात बरोबर दर्ग्याच्या उजव्या साईडला आहे आणि तसंच त्याच्या बाजूला अजूनही असे 2 पंजे आहेत जे एकत्र बसवले जातात आणि ही गर्दी बघा रात्रीचे 10 वाजलेत तरी एवढी गर्दी आहे। सगळे पंजे बाबू जमालच्या भेटीसाठी येत आहेत आणि तुम्हाला भेट ही कशी असते तेही दाखवतो मी। हे असे सगळे पंजे येऊन बाबू जमालच्या दर्ग्याच्या समोर उभा राहतात आणि त्यांची भेटी होते आणि भेटी झाल्यानंतर परत ते असेच निघून जातात आणि जाता जाता जेवढे पंजे लागतील त्या सगळ्यांना भेटत जातात। आता हा ही पंजा थोडा नाचवून घेऊन जातील। कोल्हापूरमध्ये असे मोजकेच पंजे आहेत जो एक व्यक्ती असं घेऊन जाऊ शकतो, नाहीतर सगळे पंजे हे कमीत कमी 4 नाहीतर 6 ते 8 अशा लोकांना उचलावा लागतो। एवढे जाड असतात आणि ठराविकच असे असतात की जे एक जण घेऊन जाऊ शकतो। रात्रीचे 10:30 झालेत आणि गर्दी बघा तुम्ही, अजून भेटीला पंजे येत आहेत। गर्दी भरपूर आहे बाबू जमाल दर्ग्याला आणि कत्तलरातच्या दिवशी तर भरपूर गर्दी असते इथे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आणि हे वाद्य बघा, पारंपरिक वाद्य मी तुम्हाला आता दाखवतोय, हे एकदा ऐका।
Shadow Breakers. Shadow